अंतिम क्षणात हा विजय सुद्धा मिळाला. दोन्ही बाजूनी मग गोलंदाजी हॅट्रिक आजची आणि तुझ्या धावा हे दोन्ही तुम्ही एकदम जुळून आणलेस. परंतु आजची मॅच कुठे जिंकली म्हणजे एखादा टर्निंग पॉईंट तू काय सांगशील? टर्निंग पॉईंट म्हणजे मी भाईला सांगितलेलं पहिलाच मॅच भाई सोडून नको 12 बॉल 33 असताना, पण भाई निसतात म्हणजे थोडासा टेन्शनमध्ये होता का ही मॅच मी काढू शकत नाही. मी त्याला एकच सांगितलं भाई मॅच सोडू नको, जोपर्यंत लास्टचा बॉल जात नाही तोपर्यंत तू मॅच सोडायची नाही. तो टर्निंग पॉईंट माझा ते ठरला भाईच्या बाबतीत. माझ्या बाबतीत म्हणजे काय, माझा सध्या बॅट पेच चालू आहे. आता 9 आपल्या पंचकोशीमध्ये आमचे जर टीम बोलली तर पूर्ण बॅच फुटलाच चालू आहे. पुढे नंबर नाही काय नाही, जातो आणि पहिल्यांदाच हारून म्हणजे पहिलीच मॅच हारून येतो. पण आता सध्या नाही, शेर अभि जिंदा आहे. शेर जिंदा आहे आणि जखमी शेर आज जबरदस्त खेळला आणि त्यांनी या ठिकाणी मॅच जिंकली. अर्थात कुणबी समाज चषक या ठिकाणी ठेवलाय. तर या कमिटीच्या बाबतीत तू काय बोलशील? आज ही स्पर्धा त्यांनी खेळवली. कुणबी समाज सांगितलं तर संतोष मामा आहे, त्याचे मी खूप धन्यवाद मग करतो. हा त्यांच्या काय कुणबी समाजामुळे हा चषक झालेला आहे. पहिल्यांदा पण झाला, आता पण झालं, या पुढे पण होत जाईल. धन्यवाद कुणबी चषक झाल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद व्यक्त करतोय, कारण कुणबी समाज चषक व्हायला पाहिजे होता आणि या कमिटीच्या माध्यमातून हा चषक या ठिकाणी होतोय, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त केलं जातोय. अर्थात आजच्या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्राप्त केले आणि या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती 25 धावा होत्या अशा अष्टमिलू कामगिरीच्या जीवावरती या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये आपल्या संघाला नेला, तो म्हणजे महेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अर्थात भाईचं कौतुक करावं लागेल, कारण ती विकेट जर गेली नसती, अर्थात 46 धावांची खेळी केली त्या खेळाडूंनी, तो जर विकेट प्राप्त झाला नसता तर या ठिकाणी पराभव सुद्धा स्वीकारावा लागला असता. तो टर्निंग पॉईंट खऱ्या अर्थाने भाईचा होता. भाई आपण या, भाई आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात सुशांत शेडगे, सूरज शेडगे या ठिकाणी आहे आणि त्याने केलेली खेळी एक जबरदस्त बॅटिंग आणि गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल आणि भाईने त्या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय वाघमारे साहेब यांच्याकडून आहे. एक अनुभवी ज्येष्ठ असे क्रिकेटपटू. भाई आपण काय सांगू इच्छाल या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट काय होता? जबरदस्त दोन्ही बंधू, दोन्ही एकाच गावातले संघ होते, लढले, अगदी अगदी खूप चांगले लढले. परंतु इथून कशा पद्धतीने जिंकला, कुठल्या पॉईंटला तुम्ही जिंकलात? टर्निंग पॉईंट मध्ये माझी जोर ती टर्निंग पॉईंट ठरली आणि बाकी फिल्डिंग व्यवस्थित झाल्यामुळं खरं म्हणजे ही मॅच आपण जिंकली. अर्थात नक्कीच त्याच ओव्हरमध्ये जो विकेट गेला त्याबद्दल, अर्थात तो अपोजिट 46 धावांची खेळला तो खेळाडूचा बद्दल तू काय बोलशील? विवेक बद्दल तो सध्या बेस्टच आहे आमच्या पंचकृषी, ऑल ओव्हर तो बेस्टच आहे. आणखीन चांगलाच खेळ, तो चांगलाच आहे. नक्कीच विवेक बेस्ट आहे. जरी हरला असला तरी इतिहासाच्या पानावरती आपली सुद्धा नोंद केली जातोय आणि विवेक तुला पुढच्या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आहे. तर 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय वाघमारे साहेब यांच्याकडून. नक्कीच आता नक्की असेल, फायनल मध्ये ते पोहोचलेले आहेत, उद्या नक्कीच त्यासाठी झुंज देतील. उद्याच्या फायनल मध्ये काय तुमची रणनीती असेल? रणनीती नाही, हा जो गेम खेळलो आम्ही आज सकाळपासून तोच कंटिन्यू पुढे उद्या चालू ठेवणार आहोत, हीच रणनीती आहे. नक्कीच हाच गेम पुढे चालू ठेवतील. नशिबाची साथ आणि त्यामुळे कष्ट, मेहनत आणि त्यावरती केलेली कामगिरी एक जबरदस्त. भाई यांना 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय वाघमारे साहेब जे दानशूर आणि धनवान व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून भाईंना 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. धन्यवाद वाघमारे साहेब. असंच प्रेम क्रिकेटपटूवरती आपण कायमस्वरूपी ठेवायचं आहे. वाघमारे साहेब आपण जर असाल तर आपण सुद्धा इथे एका फोटो काढण्यासाठी तरी या. वाघमारे साहेब या. आज संपूर्ण दिवसभर वाघमारे साहेबांनी जे पैसे लावले त्याबद्दल त्यांचे खूप आभार, कारण खेळाडूंना हे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. खूप खूप धन्यवाद. आजच्या स्पर्धेमध्ये आजचा खेळ निर्विघ्नपणे पार पडाला. अर्थात आजचा खेळ अध्यक्ष साहेब यांच्या वतीने आज समाप्त झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.